नमस्कार. आधी आपलं आपलं भजन ऐकूया. रामा 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 जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत पूरन कामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत पूरन कामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा तृण तरुवर सातों सागर तृण तरुवर सातों सागर जित देखो उत मोहन नागर जित देखो उत मोहन नागर मोहन नागर रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा जलथल काष्ठ पाषाण आकाश जलथल काष्ठ पाषाण आकाश चांद सूरज नच तेज प्रकाश चांद सूरज नच तेज प्रकाश तेज प्रकाश रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा मोरे मन मानस राम भजो रे मोरे मन मानस राम भजो रे रामदास प्रभु ऐसो कियो रे रामदास प्रभु ऐसो कियो रे प्रभु ऐसो कियो रे रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत पूरन कामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा
रामदास स्वामी आपल्याला सांगतायत, माझ्यावर प्रभू रामचंद्राने कृपा केली आणि मला जग सबंध सृष्टी भगवंतमय दिसू लागली. ती आपल्याला पण दिसण्यासाठी समर्थ वेगवेगळ्या तऱ्हेनं भगवंत बघायची एक दृष्टी आपल्याला देत आहे. ते आता आपण या समासात उरलेल्या ओव्यांमध्ये हे बघूया. आधी आपण प्रार्थना म्हणूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण हा 16व्या दशकातला शेवटचा समास, की आपल्या आजूबाजूच्या सृष्टीकडे ह्या पंचमहाभूतांचा खेळ परमात्माच कसा चालवत आहे हे आपण साधनेमध्ये विवेक वापरून बघून घ्यायचं, की आय एम सराउंडेड बाय भगवान. यासाठी समर्थ आपल्याला एक मार्गदर्शन करतायत. मग गेल्या वेळी आपण काय केलं, आपल्या साधनेला बळकटी येण्यासाठी, आपले संशय दूर जाण्यासाठी आपण एक आधुनिक विज्ञान आणि धर्म, संस्कृती, रूढीरिवाज किंवा आपण त्याला रिलिजन असं म्हणतो, त्याचा एक विचार केला, की ते आणि मॉडर्न सायन्स, की आपण आपण कसं म्हणतो, नाही आम्ही मॉडर्न सायन्स, आम्ही सायंटिस्ट आहोत, जे काही आहे त्याचा दोघांचा उद्देश काय आहे ते आपण गेल्या वेळी बघितलं, की दोघांचा उद्देश मानवाला सुखी करणं हाच आहे. फक्त त्यांचा अप्रोच वेगळा आहे. आधुनिक विज्ञान म्हणतं की मी निसर्गावर सत्ता गाजवेन, स्वामी बनेन आणि सुखी होईन. तर असं एक आता मी समरी पाठवली होती, त्याच्यात आता लिहिलं होतं की असे किती जण सुखी झाले, हे काही वेगळं आपण कोणाला सांगायचं नको. मग धर्मशास्त्र काय सांगतं, किंवा की म्हणतं हे संबंध भगवंताची विभूती आहे सृष्टी म्हणजे. या निसर्गावर प्रेम करा, निसर्गावर सेवा करा, आणि प्रेमाने पहा म्हणजे प्रतीती येईल. किंबहुना आपल्याला माझ्या बुद्धीला जिथे प्रतीती वाटत असते तिथंच माझं प्रेम पण असतं. याच अर्थाची एक पूज्य गुरुजींची रचना सुद्धा आपण गेल्या वेळे ऐकली. बर, मग आता आपण यातनं शिकलो काय, की धर्मशास्त्र सांगते निसर्गावर प्रेम करा, सेवा करा. सृष्टी ही भगवंताची विभूती आहे. मला एक संतांचं लिहिलेलं डायरी एक माझ्या डोळ्यासमोर आली बघा. त्याच्यामध्ये त्यांनी हिमालयामध्ये भ्रमण करताना त्यांना जे जे काय साधू संत भेटले त्याची नोंद ठेवली. त्याच्यामुळे त्यांनी लिहिलं होतं की ते गंगोत्री यमुनोत्रीच्या बाजूला हिंडत होते जंगलातनं. तिथे एका गुहेपाशी बाजूला नदी होती आणि त्या गुहेच्या बाहेर एक साधू धुणी पेटवून बसला होता. हे सुद्धा बसले. तो म्हणला साधू असं थोडा वेळ झाला की नुसता आहा आहा असं म्हणायचा आणि पुन्हा त्याच्या पोथीमध्ये लक्ष घालून वाचायचं. म्हणजे मला कुतूहल झालं म्हणून मी त्या पोथीमध्ये बघितलं, की विचारलं मी, तुमची पोथी बघू का? हा म्हणलं बघा. त्याच्यामध्ये फक्त श्रीराम एवढं एकच अक्षर, सगळ्या पोथीवर फक्त राम एवढंच लिहिलेलं होतं.
मग त्यांना विचारलं की तुम्ही हे आहा आहा काय करता. ते म्हणले की या भगवंतानी ही सृष्टी रचली आहे, ते किती अगाध आहे आणि किती त्याचं सौंदर्य पाहून, विशालता पाहून, त्या सृष्टीतलं विज्ञान बघून माझं बुद्धी हरखून जाते आणि मी आहा असं म्हणतो. आता आपली काय तेवढी तेवढी बुद्धी आपली नाही, पण ते येण्यासाठी मार्ग मात्र समर्थ सांगताय की या पंचमहाभूतांकडे आपल्या शुद्ध चैतन्याच्या नजरेतनं कसं पाहायचं. मग तर त्यासाठीच हा समास आहे. त्याची गेल्या वेळी आपण फोड पण बघितली होती. आणि या समासाची सुरुवात सुद्धा शिष्याच्या प्रश्नाने होते. तो म्हणतो की हे जे प्रलय प्रलय होणार असं सगळं ऐकतो, अ, पण मग हे प्रलय झाल्यानंतर ही जी चेतना आहे आपली, म्हणजे ती चेतना शुद्ध चेतना असं कोणी म्हणतच नाही. ती सत्व रज तम या ह्या अंगांनीच व्यक्त होते, या रूपातनं. त्याच्यासुद्धा आपण गुण आणि द्रव्य यांचा एकमेकाशी काय संबंध आहे हे सुद्धा आपण गेल्या समासात बघितलं. तर शिष्याचा प्रश्न आहे, हे सगळी पंचभूतांची लगबग दिसते आजूबाजूला, पण म्हणे पंचभूत गेल्यावर मग काय आहे. बघा इथे आपला 2008 साली इथे रॉकी गॅपमध्ये जेव्हा चिन्मय मिशनचा कॅम्प झाला ना, तेव्हा काही सायंटिस्ट आले होते भेटायला. त्यांनी गुरुजींना प्रश्न विचारला, तुम्ही हे सगळं उपनिषदाचं सांगता, मग म्हणे हे जे रिसर्च आम्ही करतो ते कुठले कुठले मेटलर्जी अमुक तमुक कशात रिसर्च करत होते, त्याच्याबद्दल म्हणे अध्यात्माचं मत काय आहे. तेव्हा त्यांना गुरुजींनी सांगितलं की हे जे रिसर्च आपण म्हणतो हे म्हणे पंचमहाभूताच्या क्षेत्रात चालतं. आणि याचा अर्थ वेदांत असं मानतो की रिसर्चचा सगळा, हे जे लगबग म्हटलंय ना, लगबग म्हणजे बिझी, आपण सगळे बिझी कशात आहोत, तर म्हणले आपण सगळे मायेच्या क्षेत्रात बिझी आहोत. हां, ती लगबग फक्त मायेच्या क्षेत्रात आहे. शुद्ध चैतन्य त्याच्यापेक्षा वेगळं आहे. मग त्याला श्रोत्यांनी विचारलं की हे सगळे पंचमहाभूतांचे महिमे खरं म्हणजे मीच वाढवले. तर म्हणले पण हे त्रिगुण कुठे गेले. मग त्याला समर्थाने सांगितलं की अरे अंतरात्मा शुद्ध जाणीव याच्यातनं हे त्रिगुण आले. तू चित्त सावध कर आणि पहा, कारण हे भूत म्हणजे जितके झाले त्रिगुण झाल्यात आले. आणि मग हेच उत्तर इतुकेनी मूळ खंडले आशंकेचे. पण या विस्तार आणि उत्तर आता पुन्हा आणखीन ते सांगताय. भूता वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही, एका वेगळे एक काही घडेची ना. ही सगळी जी लगबग आपण म्हणतो, ही सगळी पंचमहाभूत आपल्याला जी दृष्टी येत आहेत पंचीकृत झालेली, ती सगळी एकमेकातनं झालेली आहे. जसं या पवनातनं अग्नी झाला, अग्नीपासून जीवन ऐसे बोलती. हे जीवन म्हणजे पाणी असं सुद्धा आहे, आणि तुमचं आमचं जीवन हे सुद्धा, त्याला सुद्धा जीवन म्हणतात. दोघांमध्ये एक विलक्षण साम्य आहे बघा. हे आपण पाणी जे म्हणतो, नदी, ती प्रवाही आहे. नाही, आपलं जीवन सुद्धा प्रवाही आहे. ह्या अर्थाने सुद्धा जीवन हे संवेद ही जी दिलेली आहे त्या आपल्या जीवनाला लागू आहे. हं. मग म्हणले हे सगळे जीवन अवघे डबाबिले. मग सगळे पाणी होतं आधी. मग ते रविमंडळे सूर्याने ते पाणी आळलं आणि वन्नी वायूचेनी झाले. अग्नी आणि वायूने वाळून, सूर्याच्या उष्णतेने वाळून पृथ्वी तयार झाली. आणि मग ते म्हणले वन्नी वायो रवी जर नसता तरी होते उदंड शीतळता. पाणी शीतळ आहे, बर्फ शीतळ आहे, मग ते फक्त शीतळच झालं असतं, उष्णता कुठे आहे. म्हणून त्या शीतळतेमध्ये उष्णता येणे न्याय, म्हणजे जसं वन्नी आहे, वायू रवी हे सगळे एकमेकाला बॅलन्सिंग फोर्सेस आहेत. मग ह्या बॅलन्सिंग फोर्सेस आहेत. मग गुणांमध्ये हा जगाचा व्यापार कसा चालतो, तर ते म्हणले हे सगळ्याचं जो वर्म जे आहे ते एकमेकाच्या बॅलन्सिंगनी केलं आहे. आपण शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये, तेव्हा एक नायट्रोजन सायकल असायचं, कार्बन सायकल असायचं. तुम्ही आठवत आहे का तुम्हाला. तर हे सगळे एकमेकात आहेत. हा सगळा व्यापार जो चालू आहे तो जीवन बॅलन्स ठेवणे, ह्या अर्थाने आवगे वर्मासी वर्म केले,
तरीच येवडे पावले. यांनी सगळं त्याचं कधी कधी काय मोठं झालेलं दिसतं, कधी दुसरं काही मोठं झालेलं दिसतं. म्हणजे देहे मात्रे तितके झाले वर्मा करता. जितके काही देह आहेत जे आपल्याला दिसत आहेत, त्यांचं मूळ गमक हे दे आर क्रॉस फीडिंग इच अदर. आपण या 9व्या ओवीवर पुन्हा मागे येणार आहोत, पण हा थॉट पूर्ण करतो. आपण आधी पूर्ण करू, मग पुन्हा मागे येऊ. हम्म. कारण का ते लॉजिक देतात की ह्याच्यावर विचार करणं का जरूर आहे. तर म्हणजे सगळं जर शीतळ असतं तर मग प्राणी मरून गेले असते. अवघे शीतळची असते तरी प्राणी मात्र मरून जाते. अवघ्या उष्णतेची करपते सकळ काही. सगळं जर समजा उष्णच उष्ण असतं तर सगळे करपून गेले असते. म्हणून दोघांमध्ये बॅलन्स पाहिजे. भूमंडळ आळून गोठले तरी ते 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 रवी किरणे वाळून गेले. मग सहजची देवे रचिले उपायासी. म्हणून देवाने काय केलं, याच्यावर सहजपणे उपाय रचले. तर सहजची देवे रचले उपायासी म्हणजे काय? सहज म्हणजे काय? इट इज अ बिल्ट इन सिस्टीम. त्यासाठी वेगळं काही करायला आपल्याला लागत नाही. ते आपोआपच त्याच्यातच आहे. हे आवघे वर्मासी वर्म केले आणि म्हणून एवढा सगळा सृष्टीचा विस्तार झाला. हे देवाने अगदी सहज रचलंय. ते म्हणाल काही दाखला द्या, तर एक दाखला देतो. हां, हा आधी आपण दुसऱ्या वेगळ्या अर्थाने बघितला आहे, पण तुम्हाला आता याचा आपण दाखला बघू. तुम्हाला आता मी उंदीर आणि मांजराची गोष्ट सांगतो. ते म्हणाल काय हो, हा का दासबोधाचा वर्ग आहे का बालविहार आहे, तुमचं काय आहे? पण नाही नाही, पण बघा, हे अवघे वर्मासी वर्म केले म्हणून एवढे फापावले कसं? तर बघा असं आहे की ह्या मांजर आणि उंदीर ह्यांच्यामध्ये एक जंतू राहतो. त्यांना काही तो इजा विशेष करत नाही. विशेष हां, मांजराला तर नाहीच करत. काय आहे त्या त्या जंतूचं नाव आहे टॉक्सोप्लाझ्मा. ठीक आहे, ते नाव काहीतरी असेल. पण त्या प्राण्याची विशेषता काय आहे? त्या प्राण्याची विशेषता अशी आहे की ह्या जंतूंना पुनरुत्पादन करण्यासाठी मांजराच्या शरीरात जाणं जरूर असतं. ते मातीत पण राहतात, उंदरामध्ये राहतात आणि मांजरामध्ये पण जास्ती राहतात. पण प्रजनन त्यांचं पुनरुत्पत्ती करण्यासाठी जंतूंना मांजराच्या शरीरात जाणं जरूर आहे. पण मांजर काही घाण खात नाही. हां, उंदीर खातात. कुजलेलं काही अमुक तमुक काही खातात उंदीर. मग ते जंतू काय करतात? ते जंतू प्रथम उंदराच्या शरीरात प्रवेश करतात. काही असं कुजलेलं पानं पाला पाचोळा जे काय पडलं असेल मातीमधली घाण, त्याच्याबरोबर ते जंतू उंदराच्या पोटात जातात. ते म्हणले काय सांगता हो, सगळं इंटरेस्टिंग आहे बघा, ऐकून घ्या. हम्म, की मग ते काय करतात तिथे बघा, इथे विशेषता येते. ते उंदराच्या मज्जा पेशींमध्ये, मेंदू म्हणजे त्याच्या त्या पेशींमध्ये जातात आणि तिथे गेल्यावर त्याच्या उंदराची जी निर्णय शक्ती आहे ती कमकुवत बनते. किंबहुना दासबोधाच्या भाषेमध्ये धोक्याचं काय आणि सुरक्षित काय ह्याचा विवेक उंदीर गमावतो. तो म्हणाल म्हणजे काय ह्याचा विवेक गमावतो म्हणजे तो त्या मेंदूमध्ये त्या मज्जापेशींमध्ये केल्यामुळे, नर्व सिस्टीम अटॅक केल्यामुळे तो बेडर बनतो. म्हणजे त्याला कशाची भीतीच वाटत नाही. तर आता बघा त्याच्यावर त्यांनी प्रयोग केला. हे मी किती शास्त्रशुद्ध आहे म्हणून सांगतोय हां, की देवाने असं सहज कसं केलंय ते. एक बघा, पण एक प्रयोगात काय करतात, एक निरोगी उंदीर घेतला आणि एक जंतूंनी बाधित घेतलेला उंदीर घेतला. ठीक आहे. मग त्यात काय केलं, तर पिंजऱ्यात ठेवतात उंदीर. मग त्यात काय केलं, उंदीर हे सगळे वन्य प्राणी असतात ना जंगलातले वगैरे, ते वासावरनं ठरवतात की इथे कोण येऊन गेलं होतं. मग इथे जर त्यांना मांजराचा वास आला मग त्या बाजूला जात नाहीत ते. मग त्यांनी काय केलं की त्यांनी ते उंदीर त्या पिंजऱ्यामध्ये कुठे कुठे हिंडतो त्याचं घेतलं. आता हे बघा, आणि त्यात त्याच्यामध्ये मांजराची विष्ठा म्हणा किंवा मांजराचा काही भाग हे इथे ठेवलं आणि बघितलं की हा उंदीर जातो का. ते हे आपण तुम्ही वेदर मॅप बघितलाय का कधी, की जिथे सगळ्यात उष्ण म्हणजे लाल आणि कमी तापमान म्हणजे निळं. तर आता बघा हा उंदीर तो इथे गेला
त्यांनी ते मांजराच्या मांजराच्या शरीराचा त्याला मलमूत्राचा वास आला, तिथं ठेवली, तो इकडे पळाला. म्हणजे तो इकडेच राहिला. कारण का जसा इकडे जाईल तो म्हणे इकडे मांजर आहे, म्हणून तो गेला नाही तिकडे, इकडे परत आला. पण बघा, जंतुबाधित उंदीर काय केलं? तो जंतुबाधित उंदीर होता, तो म्हणे त्याला इथे मांजराचा वास आला तरी त्याला काय बिघडलं नाही. तो म्हणलं माझं काय नाही. मग असा उंदीर काय करतो माहिती आहे का? त्याने बघितलं, तो मांजराच्या पुढे जाऊन उभा राहतो. मांजर खातं. मांजर उंदराला पकडतं. मांजर उंदराला पकडल्यानंतर त्या उंदराबरोबर तो हा जंतू सुद्धा मांजराच्या पोटात जातो. त्याचं पुनरुत्पादन होतं. त्याचं वाढतं. आणि ते मांजराच्या विष्ठेबरोबर तो पडून जातो बरेचसे जंतू, पण त्यांचं पुष्कळ प्रमाणात एक जंतू गेला तरी कोट्यावधी जंतू त्याचे होतात आणि ते बाहेर पडतात. मग आता बघा, अशामध्ये मांजर काय म्हणेल? बघा मी किती शूर आहे, कसा उंदीर पकडला. तर उंदीर काय म्हणेल? मी घाबरत नाही मांजराला. त्याचा तिथे अंत झाला. पण ह्याचा करता करविता वर्म काय आहे? तो जंतू म्हणतो मला फक्त उंदरातनं मांजरात जायचंय. माझ्या पुनरुत्पादन करण्यासाठी. हं, मग ते तिकडे जातात. मग मग याचं कर्तृत्व, त्याचं क्रेडिट हे शोधून काढलं. मग मनुष्य म्हणतो नाही नाही, ह्याचं क्रेडिट तर मला आहे, मी शोधून काढलं, मी रिसर्च केलं आणि मी शास्त्रज्ञ आहे, ह्याचं क्रेडिट माझ्याकडे आहे. आता बरोबर आहे. पण ते भगवंतानी कशी सोय केली आहे बघा. भगवंतानी हे सहजची देवे रचिले उपायासी. मग त्या जंतूंचे आणि असे अनेक आहेत. याचं तुम्ही म्हणाले काय आहे इंटरेस्टिंग? तर बघा, आजकाल हे वन्य प्राण्यांमध्ये सिंहांच्या संख्या खाली होतीये, वाघांची संख्या जाते. मग तिथे लांडग्यांमध्ये सुद्धा या जंतूंचा प्रादुर्भाव झाला आहे. आणि मग ते लांडग्यांचे पण कळप असतात. मग जे लांडग्यांच्या कळपामध्ये हे जंतू गेलेत, त्यांना सिंहाचं भय वाटेनासं होतं. मग सिंह त्यांना खातात. मग कधी सिंहांची संख्या वाढते, कधी आणि कोणाची वाढते. हे असं सगळं देवानी मस्त उपाय देवाने छान रचलंय. एकातून एकामध्ये हे रामदास स्वामी संतांनी ते ओळखलं. की त्यातली मजा घ्या. मजा म्हणजे देवाचं कर्तृत्व पहा. तो बघा, तो साधू बघितला ना, त्या गंगोत्रीपाशी होता, आहा आहा म्हणत होता. सगळं सृष्टी त्याला भगवंताची विशाल त्याचं सृष्टीची त्याला ओढ लागली होती. बर, म्हणून म्हणले, म्हणून केला पर्जन्य काळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतळ, शीतकाळ जाण. कधी असं, कधी तसं. हं. शीतकाळे कष्टले लोक, करपोन गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे. अशा वेळेस सायकल चालू आहे. मला गमतीनं काय आठवलं, बरेच वर्षापूर्वी असं फेब्रुवारी महिन्यामध्ये पुष्कळ थंडी पडली होती वॉशिंग्टन भागामध्ये. पुष्कळ, अगदी 20-22 टेम्परेचर, 8-10 दिवस होतं. आणि काही ऑफिसच्या कामासाठी सॅनडिएगोला जायचा प्रसंग, काय कॉन्फरन्सला गेलो होतो. मग सॅनडिएगोला चांगलं होतं टेम्परेचर, 70-80मध्ये होतं. तर तिथे गेल्यानंतर त्या टॅक्सी ड्रायव्हरला म्हटलं, अरे वा, इथे चांगला सनी आहे, उष्ण आहे, असं काहीतरी म्हटलं. या, सेम ॲज येस्टरडे. त्याला त्याचं काही कौतुक नव्हतं. मी 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 इथून ईस्ट कोस्टहून गेल्यानंतर त्याला काहीतरी बोलायचं म्हणून बसलं. म्हटलं सेम ॲज येस्टरडे, 80sमध्ये आहे. त्याला काही कौतुक नव्हतं. पण म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे, त्याही मध्ये प्रातःकाळ. मग आता दिवस सुद्धा कसा, प्रातःकाळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ, शीतकाळ, उष्णकाळ निर्माण केले. हे सगळं काळचक्र आहे, निसर्गचक्र आहे. याचा उपयोग आहे बघा. कसं आहे बघा, पुन्हा एकदा आठवण झाली, एक कॉन्फरन्सला जाण्यावरनं आठवण झाली. एकदा मॉन्टानामध्ये एक कॉन्फरन्सला गेलो होतो. तर तिथे मग गेल्यानंतर एका रिमोट जागी होतं. तर तिथे मग कार रेंट करायची गेल्यावर, ते तिथे रिमोट एअरपोर्टला काय टॅक्सी नाही, काही नाही, कार रेंट केलं. तर तो कार रेंटिंग करताना तो मनुष्य काय मला म्हणला, बरं म्हणे तुम्ही 10 दिवसापूर्वी नाही आले, आज तुमचं आहे, तुम्हाला कार मिळते. म्हटलं का, माझं रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन आहे,
पण म्हणले तुम्ही जर 10 दिवसापूर्वी आला असतात गेल्या आठवड्यामध्ये तर म्हणे इथं हेल स्टॉर्म झालं. म्हणे त्या बेसबॉल साईडच्या एवढ्या गारा पडल्या आणि आमच्या लॉटमधल्या सगळ्या ज्या गाड्या होत्या त्या सगळ्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे गाड्या असून तुम्हाला मिळाली नसती म्हणे गाडी. म्हणून या आठवड्यात तुम्ही आलात, मला आहे म्हणे आमच्या काही गाड्या आहेत. मग ठीक आहे म्हटलं, बरं झालं. मग त्या हॉटेलमध्ये गेलो, अजून कॉन्फरन्स सुरू व्हायची होती. तर तिथे त्या भागामध्ये काही नेपाळी, काय म्हणायचं, सेटलमेंट किंवा काय त्याला म्हणतात, त्यांनी राजाश्रय घेतला होता. त्यांनी रेफ्युजीज तिथे होते, ते बोलत होते एकमेकामध्ये. ते हिंदीत बोलत होते. ते काय म्हणले, ती बाई दुसरीला सांगत होती, नाही नाही म्हणे चांगलं आहे. चांगले, आता म्हणे गेल्या 8 दिवसापासून चांगलं आहे. काय आहे, त्या बाईंच्या नवऱ्याचा या काचा रिप्लेस करायचा व्यवसाय होता. तर ती खुशीच होती. त्यामुळे माझ्या नवऱ्याला खूप काम मिळालंय. आता मनात म्हणलं बघा, त्या तो कार डीलर म्हणतो असं झालं, ही बाई म्हणते मला आता खूप काम आहे घरी, चांगले पैसे वगैरे आहेत, त्याला हे काम मिळालं रिप्लेस करायचं. हे असं काळचक्र सगळं निसर्गाचं चक्र आहे. ते तुम्ही फक्त बघा. हां, या निसर्ग चक्रापासून आपण शिकायला पाहिजे. त्याकडे यज्ञ म्हणून पहा, भगवंताची सेवा म्हणून पहा. आता तुमच्यापैकी बघा, अनेक जण भगवद्गीताचा तुमचा अभ्यास आहे. हं, त्याच्यामध्ये भगवंत तरी काय वेगळं सांगतात, की हे निसर्ग नियम, भगवंताची विभूती समजणे हा सुखी होण्याचा एकमेव मार्ग आहे. आपल्या वासना एक्झॉस्ट व्हायला एकमेव मार्ग आहे. बघा, अन्नाद्भवति भूतानि पर्जन्यात् अन्नसंभवा, यज्ञाद्भवति पर्जन्या यज्ञकर्म समुद्भवा. यज्ञ म्हणजे इथे सेल्फलेस डेडिकेटेड सर्व्हिस, असा पूज्य गुरुदेवांनी यज्ञाचा अर्थ केलेला आहे. पण तो सुद्धा किती भगवंत सांगतात, अरे मीच ही व्यवस्था निर्माण केली आहे. आणि असे वेगवेगळ्या तऱ्हेचे यज्ञ सांगून मग भगवंत सांगतात की हे सगळं एवं प्रवर्तितम चक्रम, जे लोक न अनुवर्तती य यतीयः, जे याप्रमाणे वागत नाहीत, त्यांना एक विशेष शब्द वापरलाय भगवंतानी. न अनुवर्तयती, हे जे यांनी वागत नाहीत यज्ञ म्हणून, सृष्टीच्या ह्याच्याकडे यज्ञ म्हणून पाहत नाहीत, त्याच्याकडे ते काय म्हणले, त्यांना म्हणले अघायू. अघ म्हणजे पाप, अघायू म्हणजे ते पापाचरण करतात. आणि त्यांनी काय म्हणले, इंद्रियाराम. म्हणजे इंद्रियांमध्ये रमणारे. एक असतात आत्माराम, आणि त्यांना म्हणलं इंद्रियाराम. त्या- त्यांनी कसं म्हणले, पंचभूतांचे महिमे वाढवले, असा प्रश्न विचारला होता बघा शिष्याने. पंचभूतांचे महिमे वाढवणं म्हणजे इंद्रियांमध्ये रममाण होणं. त्यांचं जीवन व्यर्थ आहे म्हणे, मोघम पार्थ जीवते. त्यांचं जीवन व्यर्थ आहे. म्हणजे त्यांना कधी समाधान लाभणार नाही, या अर्थाने. की हे सगळं निर्माण केलं, हे सगळं चक्र आहे. ऐसे एका मागे एक केले, विलेने म्हणजे व्यवस्थेमध्ये नेमस्त लावलेले आहेत. येणे करता जगले प्राणी मात्र. हां, सगळ्यांचा उदरनिर्वाह ह्या अनेकांचा या चक्रावरती अवलंबून आहे. बर, मग पुढे काय म्हणतात, मग या चक्राची महती सांगतात की नाना रसे रोग कठीण, म्हणून औषधी केल्या निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. देहे मूळ रक्तरेत, त्या आपाचे होती दात, ऐसीच भूमंडळी प्रचित नाना रत्ने. बघा, आपल्या देहामध्ये पाणी आहे, त्यात रक्तरेतामध्ये पण पाणी आहे. पण बालक जेव्हा, त्याच्यामध्ये सुद्धा दात दात सुद्धा आधी येतात, ते ठिसूळ असतात, ते पाणी गोठून गोठून मग ते ते त्यातलं कॅल्शियम एका ठिकाणी जमा होऊन जसे दात होतात, तसंच पाण्यामधलं कॅल्शियम बाहेर एका ठिकाणी जमा होऊन त्याची रत्न होतात. असं जसं रामदास स्वामी सांगतात बघा. त्यांची बघायची दृष्टी बघा कशी आहे. सकळांसी मूळ जीवन बांधा, जीवने चाले
सकळ धंदा जीवने विण हरिगोविंदा प्राणी कैचे. जीवन जीवन म्हणजे कधी म्हणतात पाणी, कधी म्हणते जीवन म्हणजे आपलं जीवन, दोन्ही आणि या शब्दावरती. पण असं आहे बघा, आपली या सृष्टीकडे बघायची इतकी विशाल दृष्टी नाही हो, आपली बालबुद्धीच आहे. आता इथे म्हटलंय ना, आपाचे होती दात ह्या ही भूमंडळी. तर ह्या बालविहारमधल्या मुलांपासून आम्ही खूप शिकतो बघा. त्याची बालदृष्टी असते. तर काहीतरी विषय चालला होता, ते लहान मुलगा खूप मोठं झाल्यावर कसली मी मोठं झाल्यावर कोण होणार. ते एक जण म्हणला नाही, मी म्हणे ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट होणार, मी डोळ्याचा डॉक्टर, आय बिकम आय डॉक्टर, डोळ्याचा डॉक्टर होणार. कारण म्हणे डोळे सगळ्यांना आजकाल काय सगळे ते वापरतात स्क्रीन, ते सगळ्यांना चष्मे आहेत सगळ्या मुलांना, मी म्हणे डोळ्याचा डॉक्टर होणार. दुसरा म्हणला नाही नाही म्हणे, डोळ्याचा डॉक्टर नाही, मी दातांचा डॉक्टर होणार. तर म्हणे तू डेंटिस्ट होणार. म्हणे का? तर म्हणे डोळे दोनच असतात, दात 32 आहेत. मग आता बघा, त्याला खरं प्रेम कसलंच नाहीये. डोळे काय बघतात ते जाणून नाही घ्यायचंय, दाताचंही जाणून नाही घ्यायचंय. तो तो म्हणला मला आवडलं उत्तर. म्हणला हा, म्हणले डोळे दोनच असतात, दात तर 32 असतात आणि माझ्याकडे जास्ती लोक येतील. म्हटलं वा. आपणही तेच करतो. हं. जीवने विण हरिगोविंदा प्राणी कैचे. जीवनाचे मुक्ता फळ शुक्रासारिखे सुढाळ. हरिमाणिके इंद्रनीळते जळे झाले. आता काही पाण्यामध्ये हे असे रत्न सापडतात, हिरे माणके सापडतात. हे कसे सापडतात वेगवेगळ्या रंगाचे? महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमूची आगवा. वेगळ वेगळू निवडावा, कोण्या प्रकारे. हे कुठल्या महाभूताचं हे वैशिष्ट्य आहे, हे कसं वेगळं सांगता येईल? नाही सांगता येणार. तर हा सगळ्या गुणांचा व्यापार, त्याच्याकडे कौतुकाने बघायचं आहे. या सगळ्या जगासृष्टीकडे कौतुकाने बघायचं आहे. मग आता त्याच्यामध्ये विवेक आणि मुख्य आत्मा कसा ओळखायचा आहे, या मुख्य विषयाकडे आता समर्थ वळत आहे. काय म्हणले? परंतु बोलिले काही एक. हे सगळे आता मी समर्थ काय सांगतात, एवढ्या 20 ओव्या खर्ची घातल्या खऱ्या, पण म्हणले याचा विस्तार आणखी पुष्कळ सांगता येईल, पण थोडे बोललो का, मना असं कळावया विवेक. तेवढे एक उदाहरणापुरतं मी तुम्हाला सांगितलं. जनामध्ये तार्किक लोक समजती आगवे. तो शहाणा आहे, तो तर्काने समजेल की हां, हे हे कळलं आता मला, मी सगळ्या सृष्टीकडे कौतुकाने बघितलं पाहिजे. फक्त हे समजेपर्यंत बघा, मग आपल्याला सृष्टीचं अनालिसिस करायला समर्थ सांगत नाहीये. कारण लगेच पुढच्या ओळीत काय म्हणतात बघा, अवघे समजले हे घडेना, शास्त्रांसी पडेना, अनुमाने निश्चय होयेना काही एक. हे आपल्याला या सृष्टीकडे कुठल्या मर्यादित भूमिकेतनं काय बघायचं आहे, की ह्यातनं कितीही ह्याच्यातनं रिसर्च केलं तरी ह्यातनं मला फक्त परमात्म्याची जाणीव यातनं शोधून घ्यायची आहे, की परमात्म्याने एक सृष्टी कशी रचली असेल. एवढं आपल्या डिसिप्लिनमध्ये बघितलं तरी तेवढं पुरे आहे. सगळ्या डिसिप्लिन शास्त्राच्या कळतील असं नाही. बघा, आपण जे मोठे मोठे शास्त्रज्ञ झाले ना, त्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही इतकं नाव आमची प्रसिद्धी झाली, पण खरं म्हणजे सृष्टीच्या रचनेपुढे आमचं ज्ञान किती तोकडं आहे हो, काहीच नाही. तर आता आपल्याला सगळ्यांना त्या आयझॅक न्यूटनचं नाव माहिती आहे. त्याच्या काही लॅटिन डायरीज आता इंग्रजी भाषांतर होऊन काही काही इंटरनेटवर आहेत. तर तो काय म्हणतो, एक म्हणे आहे सामान्य ज्ञान, एक म्हणतो भगवंताचं ज्ञान. तर म्हणे मी फक्त सामान्य ज्ञानामध्ये माझी बुद्धी चालते, भगवंताचं ज्ञान ह्याच्यापेक्षा काही वेगळंच आहे. तर त्याच्या उदाहरणार्थ तो एक उदाहरण देतो. म्हणजे तो असं चालत जात असे शहराच्या बाहेर विचार करत तंद्रीमध्ये. तर तिथे जाताना एक तो धनगर गावातला बाहेर त्याच्या ओळखीचा झाला होता. त्याला धनगराला माहिती होतं की हा मोठा प्रसिद्ध मनुष्य आहे, तो त्यांची ओळख होती.
तर फिरायला निघाला होता तो. धनगर त्याला म्हणला, म्हणे साहेब तुम्ही आता चालायला निघालाय आत्ता यावेळी, म्हणे छत्री नाही घेतली, भिजाल म्हणला. न्यूटनने लिहिलं की मला तर कुठे म्हणे पाऊस दिसत नव्हता, काही सुद्धा स्वच्छ आकाश होतं. मी त्याला विचारलं तू असं कसं सांगू शकतोस की आता पाऊस पडेल? तर म्हणे मला दाखवलं, तो बघा म्हणे माझा हा बोकड आहे ना, तो या झाडाच्या बुंद्यावर जेव्हा त्याचं डोकं घासतो, तो बघा म्हणे घासतोय. आता याचा अर्थ म्हणे 15 मिनिटात, काही थोड्या वेळात पाऊस येईलच बघा. न्यूटन हसला आणि गेला पुढे. आणि त्यांनी लिहिलंय की 20 मिनिटात कुठून वारं सुटलं काय माहिती, मुसळधार पाऊस पडला. हां. आणि तर म्हणले म्हणे ते ज्ञान त्या धनगराचं काही विलक्षणच आहे. ते म्हणे मी शास्त्रीय नियमात मला कधीतरी बसवता येईल का? नाही. हं. तर एक समर्थाने बघा त्याच्या आधी किती वर्ष सांगितलं, अवघे समजले हे घडेना. खरे शास्त्रज्ञ आहेत, त्यांना कधीच असा अभिमान नसतो की हां मी सगळं बघा कसं शोधून काढलं. त्यांना मुळीच नसतं. अवघे समजले हे घडेना, शास्त्रांशी पडेना, अनुमानी निश्चय होईना काही एक. आणखीन एक बघा, हे करताना मला आणखीन एक फरक जाणवला मॉडर्न सायन्स आणि अध्यात्म. मॉडर्न सायन्समध्ये कसं असतं, आता कोणी भेटले ते काय सांगतात, नाही नाही मी न्यूरोलॉजिस्ट आहे. मग तो त्याला इकॉनॉमिक्समधलं काही माहीत नसतं. मग कोणी जिओलॉजिस्ट असतो, मग त्याला दुसऱ्या केमिस्ट्रीतलं काही माहीत नसतं. पण संत असे असतात, त्यांना तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले असा, तुम्हाला त्यांचं मन आणि तुमचा आनंदाचा व्यवहार काय असतो हे त्यांना माहीत असतं. हां, हे सगळं एकजिन्सी आहे. हं. बाकीचं बाकीचं जे मॉडर्न सायन्स आहे ना, ते एक संत म्हणायचे इज अ फ्रॅगमेंटरी नॉलेज. ते म्हणे तुकडे तुकडे करून ज्ञान आहे ते, ते खरं ज्ञान नाही आहे म्हणे. अनुमाने निश्चय होईना काही एक, अगाध गुण भगवंताचे. समर्थ कसं म्हणतात बघा, अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णू न शके वाचे, वेदविधी तेही काचे, देवे विण. वेद सुद्धा तिथे तोकडे पडतात. हम्म. आत्माराम सकळा पाळी, आवघे त्रैलोक्य सांभाळी, तया येके विण धुळी होये सर्वत्रांची. आहा. आपल्या ह्याच्यातली जी मुख्य जाणीव जर आपली नाहीशी झाली, तर आपलं अस्तित्व धुळी समानच आहे. जेथे आत्माराम नाही, तेथे उरून शके काही, त्रैलोकीचे प्राणी सर्वही प्रेतरूपी. सोपं आहे समजायला, पण हे कंटेम्प्लेट करायला फार सुंदर उभी आहे बघा. आत्मा नसता येती मरणे, आत्म्याविण कैचे जिणे, बरा विवेक समजणे अंतर्यामी. बघा समर्थ म्हणले हा विवेक अंतर्यामी समजायचा आहे. याच्यावर पुन्हा 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 मनन करा. आणि आता मुख्य आत्मा ओळखण्याच्या या ओव्या झाल्या. आता जो विषय येत आहे त्याच्यावर आपण एक थोड्या वेगळ्या सोप्या शब्दात बघू आणि मग पुढे जाऊ, की माझे अस्तित्व ज्याला मी म्हणतो किंवा माझी जाणीव, ही सुद्धा आत्म्याच्या सत्तेनं आहे की नाही. आत्ताच सांगितलं समर्थांनी की आत्मा नसेल तर आपलं जाणीव शून्य आहे, आपण प्रेत रूप होऊ. याचा अर्थ माझ्यामध्ये जी जाणीव आहे ती परमात्म्याच्या सत्तेनं आहे. हम्म. म्हणजे माझी साधना, प्रार्थना, उपासना, आपण जे काही आराधना करतो ती आत्म्याच्या सत्तेनं चालत असली पाहिजे. सरळ आहे, हो की नाही? मग मी या उपासनेचं फळ काय मागितलं? सर्वात उत्तम मागणे उपासना फल काय असेल बरं? आपण म्हणतो ना माझी उपासना फळाला येत आहे का? मग काय बरं असेल फळ? तर बघा, माझ्याकडून साधनेमध्ये थोडी सुद्धा हलगर्जी नको. कारण ते भगवंताच्या सत्तेनं ती साधना भगवंताची सत्ताच आहे. माझ्याकडनं हलगर्जी होणं म्हणजे मी भगवंताच्या कार्यामध्ये हस्तक्षेप ढवळाढवळ करण्यासारखं आहे. ती म्हणजे माझं साधन निर्धोकपणे मनापासून मी प्रेमानं केलं पाहिजे. हम्म.
हं. तर हाही उपासनेचं मर्म सांगणाऱ्या या ओव्या आज आपण नुसत्या वाचू, मग त्याच्यावर आपण आणखीन जेवढा विचार करू तेवढा अपुराच आहे, पण ते आधी बघून घेऊया. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्या विण कैचे, कोणी एके जगदीशाचे भजन करावे. कोणी एके म्हणजे ज्या कोणाला आनंद पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, ज्या ज्या म्हणून परिस्थितीत पाहिजे असेल, त्यांनी भगवंताचे भजन करावे. हां. उपासना प्रगट झाली, तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. ही देवाची विचारणा कशी आहे माहिती आहे का? तर बघा, हे काय झालं, गेल्या दोन रविवार मला इथले आणखीन एक जास्तीचा वर्ग घ्यायला लागला, एक दुसरा हायस्कूलचा. तर तिथे ही विचारणा असते की हे रिलिजनमध्ये काय फरक आहे, ख्रिश्चन रिलिजन, भारतीय वेगवेगळे धर्म आहेत. तर फक्त म्हणे विश्वासावर म्हटलं, विश्वास जरूर आहे, पण भारतीय वेदांताची खासियत अशी की तो छातीवर हात ठेवून त्यांचे संत लोक, प्रवर्तक जे आहेत, विवेकानंदांसारखे, चिन्मयानंदांसारखे, ते छातीवर हात ठेवून सांगतात की जो अनुभव मला आला तोच तुम्हाला द्यायला मी कटिबद्ध आहे, मी वचनबद्ध आहे, मी तो सुद्धा अनुभव तुम्हाला द्यायला मी तयार आहे. हम्म. नुसता विश्वास, ते तर म्हणतात मला आणखीन प्रश्न विचारा. हम्म. पूज्य चिन्मयानंद तर म्हणायचे, ते गंमत करायचे, म्हणायचे ते दाढी होती त्यांची, दाढीवर हात लावून म्हणायचे, म्हणे तुमचा अप्रोच कसा पाहिजे, अंधविश्वास मुळीच ठेवू नका. लॉंगर द बियर्ड मोर द सस्पिशन. विचारा, मला प्रश्न विचारा, या कारणे पाहिजे केली विचारणा. हां. हे हे वैशिष्ट्य आहे अध्यात्माचं, की कधी म्हणत नाहीत की किती प्रश्न विचारतो बास झाला आता, असं नाही म्हणत. जरूर प्रश्न विचारा प्रामाणिकपणे. कारण का, आपल्याला समर्थांना जाणीव आहे की आपण प्रश्नच मुळी कशाबद्दल विचारतो, ज्याविषयी आपल्याला कुतूहल आहे, ज्याविषयी काही गोष्ट महत्त्वाची आहे, त्याच्याविषयीच प्रश्न मनात येतात. हां. उपासना प्रकट झाली, तरी हे विचारणा कळली, या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विण निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. माझी उपासना हे माझं रेस्टिंग प्लेस, म्हणजे हे माझं गो टू प्लेस. आपल्याला काही अडचण असेल तर आपण कुठे जातो? समजा पैशाची अडचण असेल, आपण बँकेमध्ये कर्ज काढतो. काही व्यावहारिक अडचण असेल की आपण त्या एक्सपर्टकडे जातो, स्पेशालिस्टकडे जातो. तसं समर्थ सांगतात, माझी उपासना मला आश्रय वाटली पाहिजे, की मी उपासना करत असताना असं मला वाटलं पाहिजे की आहा, आता मी भगवंताच्या पाशी आहे, मी आता जप करायला सुरुवात, माझी जपाची वेळ झाली, आता मला आनंद आनंद होणार, असं माझ्या मध्ये विचार आले पाहिजे. आणि आज जर उपासना झाली नाही तर असं वाटलं पाहिजे, अरे, उपासने विण निराश्रय. ते का बघा, काही काही वेळा आमच्या चिन्मय मिशनचे स्टडी ग्रुप असतात ना, त्याच्यामध्ये काही जे अनेक श्रेष्ठ साधक ते काही कॉमेंट करतात ना, ते किती वर्ष झाले तरी लक्षात राहतात. तर मला समोर प्रकाशजी बसलेले दिसत आहेत, त्यांना विजयलक्ष्मी निम्मागड्डा तुम्हाला माहितीच असतील. हां. त्या एकदा स्टडी ग्रुपमध्ये काय म्हणल्या होत्या, की ती त्या अजून, तर ते म्हणल्या, म्हणे ज्या दिवशी आपली उपासना नाही झाली ना, त्या दिवशी असं वाटलं पाहिजे, ब्रश एखाद्या दिवशी आपण नाही केलं तर कसं घाण वाटतं तोंडामध्ये. तसं तसं म्हणे वाटलं पाहिजे. तर बघा, खरं आहे, साधं उदाहरण आहे, पण किती सुंदर सांगितलं त्यांनी. हां. उपासनेचा मोठा आश्रय, उपासने विण निराश्रय, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. समर्थाची नाही पाठी, तयास भलताच कुटी, या या कारणे उठा उठी
भजन करावे. बघा हे समर्थांची त्यावेळे काही अस्मानी सुलतानी त्यावेळे किती समाजामध्ये किती अराजक होतं, अत्याचार होत होते, त्याचं उदाहरण सांगतात. त्याचा दोन्हीकडून अर्थ आहे, व्यवहारातनं पण अर्थ आहे आणि त्याचा पारमार्थिक पण अर्थ आहे, की ज्याला समर्थाचं म्हणजे बलवान माणसाचा पाठिंबा नाही, त्याला कोणी यावं लुटावं असं आहे. किंबहुना किंवा दुसरं, मला सगळं समजा मला कोणी फिजिकली त्रास शरीराने त्रास नाही दिला, पण बारीक सारीक कारणाने ह्याने मला मान नाही दिला, तो माझ्याकडे बघून हसला नाही, तर ते या साध्या साध्यांनी जर मी मला दुःख करून घेतलं, तर मग काय मी अशक्त झालो की नाही? म्हणून म्हणले या कारणे उठाउठी, म्हणजे जेवढा जेवढा मोकळा वेळ मिळेल त्या उठाउठी भजन करावे. भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. किती सुंदर ओव्या आहेत ह्या, की त्या पुन्हा 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 वाचाव्या अशा आहेत. हं. इथे हा समास संपतो, त्याचबरोबर हा दशकही संपतो. पण ह्या ओव्यांवर आपण आणखी आणखी विचार करूया. हं. प्रत्येक समास संपला की, आणि आता हा दशकही असा आपला यावेळी संपला, तर स्वामी अद्वैतानंदजी यांनी अजून तारीख दिली नाहीये, पण येत्या शनिवारी नाही, पण याच्या पुढच्या शनिवारी मात्र त्यांनी नक्की तारीख सांगितली आहे की मी देईन म्हणून. पण त्यांनी सांगितलं आपले जे प्रश्न आहेत ते लेखी पाठवा. तर आपण काय करू, पुढच्या आठवड्यात जेव्हा आपण भेटू तेव्हा हा दासबोधाचा हे 10ही समासाची आपण एक वेगळ्या अंगाने समरी बघू, आणि मग त्यानंतर स्वामीजी येतीलच. तर आता मी इथे थांबतो, प्रार्थना म्हणतो. आपल्याला जर काही प्रश्न चर्चा करायची असेल या ओव्यांवर आपण आणखीन खोल विचार करूया, पण आज आता मी इथे थांबतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.